किचन टिप्स मराठी. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्याच आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात. अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या. अशाने लिंबू फार काळ टिकून राहतात. तर आपल्याकडे कुठलीही भाजी किंवा ग्रेव्ही बनवायची असेल तर टॅमॅटो प्युरी वापरणं तर आलंच. त्यासाठी सुद्धा बराच वेळ वाया जातो. पण तुम्हाला टॅमॅटोचा पल्प काढण्याची एक सोपी पद्धत माहीत आहे का? नसेल माहीत तर हे घ्या जाणून. नंबर 1. टॅमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे व मग टॅमॅटो शिजवून घ्या. अशाने टॅमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टॅमॅटोचा वापर सूप, भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. तर शिळी पोळी बनवू शकता, ताजी आणि लुसलुशीत. बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाकं मुरडली जातात. तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिट्टी देऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शिजवून घ्या. फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील. नंबर 3. लिंबू ठेवा जास्त वेळ ताजे. लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी बरेचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात. तर अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबूंना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या. अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील. नंबर 4. नारळास 2 समान भागात तोडण्यासाठी. नारळ फोडणं हे बऱ्याच मुश्किल कामापैकी एक आहे. यासाठी एकच करायचं आहे. नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून फोडायचे आहे तिथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे. नारळ तिथूनच तुटेल याची खात्री आहे. नंबर 5. क्रिस्पी पुरी बनवण्यासाठी. पुरीसाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम केलेले तेल घाला. नंबर 6. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी. नंबर 6. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी. भजीसाठी मिश्रण बनवण्यासाठी त्यात मक्याचे पीठ घाला. नंबर 7. इडली मऊ बनवण्यासाठी. इडलीचे पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे. अशाने इडली छान नरम येते. नंबर 8. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ अंडी थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची साल पटकन निघेल. नंबर 9. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. नंबर 10. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत. नंबर 11. भेंडीची भाजी बनवताना 1-2 लिंबाचे थेंब घाला. अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. नंबर 12. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषले जाईल. नंबर 13.
हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही. तर आपला नेहमीचा स्वयंपाक करताना थोड्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तो नक्कीच जरा वेगळ्या चवीचा आणि स्वादिष्ट सुद्धा होतो. त्या ट्रिक्स नेमक्या कोणत्या आहेत ते आता पाहूयात. आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी टाका, यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल. भेंडीची भाजी बरेचदा चिकट होते किंवा त्याच्यामध्ये चिकटदारा दिसतो. भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा. भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखी छान वाढेल. पुऱ्या खूप तेल पितात अशा तुमचीही तक्रार असेल तर हा उपाय करून पहा. पुऱ्या लाटून घ्या आणि नंतर 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर तळायला घ्या. तेल खूप कमी लागेल. बऱ्याचदा भाजी करपते पण तिला करपट वास लागतो. तो वास घालवण्यासाठी भाजीमध्ये थोडं दही घाला. वास निघून जाईल आणि भाजी स्वादिष्ट सुद्धा लागेल. पनीर खूपच कडक वातड झालं असेल तर नरम पाण्यात थोडं मीठ घाला आणि त्यात 10 मिनिटांसाठी पनीर ठेवून द्या. पनीर अगदी मऊ होईल. कणिक उरली असेल तर तिला तूप लावा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कणिक काळी पडणार नाही आणि पोळ्याही मऊ होतील. तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.